नमस्कार. सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी मधमाशांच्या हल्ल्याची आहे. कारण लोणावळ्यामध्ये एकविरा देवीच्या गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचाही मोठा समावेश आहे. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी फटाके फोडले होते आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केला. या भाविकांना शक्य असून या भाविकांना शक्य असून आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची छाननी होण्याची चर्चा रंगली होती. मात्र आता महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आता कोणत्या महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. लाडकींच्या अर्जाची छाननी होणार. कुणाचा अर्ज होणार बाद? नोकरी आणि गाडी, लाडकी झाली दोडकी. विधानसभेत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. या योजनेचा गैरफायदाही घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे लाडक्या बहिणींची चौकशी होऊन त्यांना योजनेतून वगळण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. मात्र महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी शासन निर्णयावर बोट ठेवत चर्चांना पूर्णविराम दिलाय. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये. कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसले तरीही त्या निकषांची आता कठोरपणे पडताळणी करण्याचे संकेत अदिती तटकरे यांनी दिले. त्यासाठी त्यांनी मूळ शासन निर्णयाचा संदर्भ दिलाय. तर या मूळ शासन निर्णयानुसार कोण अपात्र ठरणार पाहूयात. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार. ट्रॅक्टर वगळता दुसरं 4चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार. कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असल्यासही लाभ नाही. कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार. ज्यांचे 4चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्त्यांचे 9,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेत. आतापर्यंत या अर्जांची काटेकोरपणे तपासणी झाली नव्हती. मात्र आता नोकरी आणि 4चाकी गाडी असलेल्या लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
तर उशिरा का होईना बीड पोलिसांना आज जाग आली असं म्हणावं लागेल, कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांकडून आता फरार घोषित करण्यात आलेलं आहे. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड असल्याचं जाहीर करण्यात आलं. यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीची 7 पथकं विविध राज्यांसह देशभरात रवाना झालेली आहेत. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी फरार असताना तो नेपाळला पळून गेला होता. सुदर्शन घुले पुन्हा नेपाळला गेल्याचा सीआयडीला संशय आहे. हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे पाहूयात. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे वॉन्टेड आहेत सरपंच हत्या प्रकरणातील. या तिघांना शोधण्यासाठी सीआयडीची पथकं रवाना झाली आहेत. सुदर्शन घुले हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून तो वसुली करायचा. सुदर्शन घुलेवर यापूर्वी देखील जिवे मारण्याचा प्रयत्न, रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ऊसतोड मजूर मुकादम म्हणून काम करत असताना विष्णू चाटेसोबत त्याची ओळख झाली. वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हणून केज तालुक्यात त्याची दहशत आहे. संतोष देशमुखच्या निर्घुण खून प्रकरणातील सुदर्शन घुले मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडला अटक झाली तर आता त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याला कारण ठरलंय बीडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये मागवलेल्या पलंगांचं. कारण ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलंय तिथेच हे पलंग मागवण्यात आले. मात्र विशेष बाब म्हणजे काल 5 पलंग आणले होते, ते आज फक्त 4च पलंग दिसत आहेत. त्यामुळे तो एक पलंग वाल्मिक कराडला दिला का याचीच खमंग चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे. न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे. तिकडे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडेंमध्ये चांगलीच जुंपली. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर मुंडेंनी पलटवार केलाय आणि राजीनामा देणार नाही असं स्पष्ट केलंय. की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे. तर अजितदादा परळीत आले होते त्यावेळेस त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड हा शरण आला असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार सुरेश धस यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय.
त्याचा अर्थ काय? मोठ्या आकांक्षा बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती. आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली. सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचे एक निवेदन दिलेलं आहे. मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून, आणि या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो. पण मी त्यांना विनंती केलेली आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू. तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या शपथविधीला नागपुरात होता असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी केला. कराडवर गुन्हा दाखल होऊन देखील पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सोनावणेंनी केलेला आहे. शपथविधीला कराड गेला होता असा आरोप यावेळेस खासदार बजरंग सोनावणेंनी केला आहे. नागपूरमध्ये ज्यावेळेस शपथविधी झाला मंत्रिमंडळाचा त्यावेळेस वाल्मिक कराड हा शपथविधीला होता असा गंभीर आरोप बजरंग सोनावणेंनी केलेला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन देखील वाल्मिक कराड जो आहे तो शपथविधीला कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. बीड जिल्हा सोडून इतर ठिकाणी वाल्मिक कराडची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली. वाल्मिक कराडला केज येथील तुरुंगात ठेवण्यात आलेला आहे, त्यावर दानवेंनी सवाल उपस्थित केले आहेत. वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे, एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे. कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपीबरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात तपासाला वेग आलेला आहे. एसआयटीचं पथक बीडमध्ये दाखल झालं असून वाल्मिक कराडची चौकशी करण्याची शक्यता आहे. केजमध्ये कृष्णा आंधळेच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली, त्यामुळे या प्रकरणातील मारेकऱ्याचा छडा लवकरच लागण्याची शक्यता आहे. एसआयटीचं पथक बीडमध्ये पोहोचलेलं आहे आणि आता वाल्मिक कराडची चौकशी एसआयटीच्या पथकाद्वारे होणार आहे. केजमध्ये कृष्णा आंधळेच्या कुटुंबाची देखील एसआयटीनं चौकशी केलेली आहे. कृष्णा आंधळे या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि मोस्ट वॉन्टेड आहे, त्यामुळे आता एसआयटीच्या पथकाद्वारे त्याच्या कुटुंबियांची चौकशी झालेली आहे. बीडमध्ये हे पथक आलेलं आहे. आणि यानंतर बातमी एका सरपंचानं रचलेल्या बनावाची आहे. धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांनी एक बनाव रचला स्वतःवर हल्ल्याचा, आणि आता मात्र पोलिसांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला. बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवरच हल्ल्याचा बनाव केला आणि पोलिसांना देखील संभ्रमात टाकलं. पोलिसांनी सखोल तपास केला आणि यावेळेस ही मोठा हा खुलासा झालेला आहे. मोठी माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी सरपंच नामदेव निकम आणि साक्षीदार प्रवीण इंगळे यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतःच हा हल्ल्याचा बनाव केल्याचं कबूल केलं. 26 डिसेंबरला सरपंच नामदेव निकम यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती अशी त्यांनी तक्रार केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन हा सगळा तपास केला. त्यानंतर केवळ बंदूक परवान्यासाठी हा बनाव रचला असं स्पष्ट झालं.
4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडवी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे. बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये देखील माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये सरपंच कदम जे आहेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांचे पाय तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कदम उघडा हे कामानिमित्त बाहेर जात असतानाच गायधरा गावाजवळून ते जात होते आणि त्याच वेळेस त्यांच्या गाडीवर दगडांचा मारा करत त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये माजी सरपंच उघडाला जे आहेत यांचे दोन्ही पाय निकामी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वळूया पुढील बातमीकडे. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरून बंडाच्या भूमिकेत असलेले छगन भुजबळ परदेशातून परतताच थंड झालेत का अशा चर्चा रंगल्या. मात्र छगन भुजबळ आता काय निर्णय घेणार, ते राष्ट्रवादी सोडणार की भाजपमध्ये जाणार, पाहुयात या रिपोर्टमध्ये. भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? भुजबळांचा भाजप प्रवेश कधी? बंड करणार की थंड होणार? महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच दुखावले. नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. तर दुसरीकडे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. दरम्यान याबाबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी महायुतीला टोला लगावलाय. तर अतुल सावेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय? भाजपकडे जाण्याचा एक पर्याय आहे, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय आहे. समस्त महाराष्ट्रातील ओबीसींच्या मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली. त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला. असं नाही आहे. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील. नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर बंगल्यावर भेटही घेतली. आता भुजबळांनी याबाबत स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. मला त्यांनी मंत्रीपद वगैरे काय बोलू नये की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कोणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे. जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणणाऱ्या भुजबळांकडे तसे मोजकेच पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे तुर्तास छगन भुजबळ यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत वाद नको म्हणून भाजप हायकमांडनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांचं बंड थंड होणार की भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी. शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ पुण्यातल्या एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता आहे. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे. शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छगन भुजबळांचं नाव आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार, भुजबळ एकाच व्यासपीठावर दिसणार का, याची आता चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मारहाण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि याबाबत एक व्हिडिओ सुद्धा सर्वत्र फिरताना दिसतोय। उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर राऊतांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला। यावर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी खुलासा करत आरएसएसवर निशाणा साधला। हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल, मग हे या सगळ्या टोळ्या पेड पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला, मग कधी याच्याविषयी बोला, कधी संजय राऊतांविषयी बोला। मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे। त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या। मी त्यांना भीती आहे, माझे पाय मजबूत आहेत, जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून। इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय। तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा, तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या। मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत। उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, असं स्पष्टीकरण आज माजी आमदार राजन साळवींनी दिलं। त्यांनी भाजप किंवा शिंदे गटात प्रवेशाच्या अफवा असल्याचंही जाहीर केलंय। ठाकरे गटात राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती, त्यावर आज त्यांनी स्वतः भूमिका मांडलेली आहे। मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार, याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही। ठाकरे गटाचे 10 आमदार आमच्याकडे येतील असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला। संजय राऊत अस्वस्थ आहेत असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय। माजी आमदार राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवरून खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे अस्थिर अस्वस्थ आहेत, ते कोणत्या वाटेवर आहेत ते पहा, असा टोला राऊत यांनी लगावला होता। शिंदे गटाच्या वाटेवर, शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहना आधी। स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? संजय राऊत स्वतः अस्वस्थ आहे। म्हणजे संजय राऊत ह्याचा पुतळा आहे, हा पुतळा हलणारा पुतळा आहे आणि त्यांनी सगळ्यांना अस्वस्थ केलेल्या माणसाने लोकांना अस्वस्थ कसं म्हणावं? उद्धव साहेबांना अस्वस्थ केलं, शरद पवारांना अस्वस्थ केलं, काँग्रेसला अस्वस्थ केलं। संजय राऊत म्हणजे हे आहे कोण टिपडं? आणि मी तुम्हाला सांगतो, जी राहिलेली शिवसेना आहे ना, बघा आता राजन साळवी कुठल्या मार्गावर, अमुक कुठल्या मार्गावर, हे जे दिसत आहे ना 20 आमदार, तुम्ही बघा काही दिवसांनी 10 तर आमच्याकडे दिसतील तुम्हाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी शेरो शायरी केली। कुछ देर तक खामोशी है, फिर शोर आएगा, तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर आएगा, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे। कुछ देर तक खामोशी है, फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा। हे जे मी बोलू लागलो तुम्हाला, काही लोक एखादा नाला जसा खडखड करतोय तसा खडखड करू लागले। अरे आम्ही इथे बसलेले सर्व समंदर आहे, यांना हलवणं कोई एखाद्या तात्पुरत्या टेलिव्हिजनच्या माणसाचा काम नाही आहे। तर आज पालकमंत्री पदाबाबत घोषणा अजून झालेली नाहीये, मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलेलं आहे। बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करतील असं देखील पुढे नितीन गडकरी म्हणाले। पालक मंत्री अपने पालक मंत्री अभी बने नहीं है, बनेंगे, पर हमारे महसूल मंत्री जो है यही बनने वाले हैं, पर इसकी घोषणा मुख्यमंत्री करेंगे। तो चंद्रशेखर बावनकुळे जी हमारे महसूल मंत्री है, क्योंकि वो पहले पालक मंत्री थे, तो हमारे मुंह में वो पालक मंत्री नाम बैठ गया। मुंबई बँकेवर राज्य सरकारनं मेहरनजर केलेली आहे, कारण सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई बँकेमध्ये जमा होणार आहे।
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार आहेत। तसंच राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी महामंडळं, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्ती असणारे प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत। मंत्रिपद नाकारल्यानंतर मुंबई बँकेच्या स्वरूपात दरेकरांना फडणवीसांनी हे गिफ्ट दिलंय का, अशा चर्चा रंगलेल्या आहेत। मंत्रालयातील सुरक्षेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। मंत्रालयात येणाऱ्यांचं आयडेंटिफिकेशन आता होणार आहे। मंत्रालयामध्ये आलेला प्रत्येक माणूस आयडेंटिफाय झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं हा मोठा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलंय। मंत्रालयात दलाल फिरतात असं म्हणतात, आता या निर्णयामुळे हे दलाल कोण आहेत ते पाहू असंही फडणवीसांनी म्हटलंय। सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल। ते त्यांना ऑनलाईनही करता येईल, इथे येऊन करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल। तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल। जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल। त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे, म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात, तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात, याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे। उद्या छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येत आहेत। अजित पवार सध्या परदेशात असल्याची माहिती आहे। फडणवीस आणि भुजबळांमध्ये बैठक होण्याचीही शक्यता आहे। या बैठकीनंतर भुजबळ भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवार हे सध्या परदेशात आहेत अशी माहिती समोर आली आणि त्या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि फडणवीसांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। या बैठकीनंतर भुजबळ नेमकी काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येत आहेत। पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी गंभीर आरोपही केलेले आहेत। लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवक देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय झालेला आहे। राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे। सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्या होत्या आणि याच जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा, त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे। त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत। आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे। त्या जमिनी क्लास 1मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील, याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय। त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे। राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या। पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर डॉक्टर सुहास दिवसे यांना पदोन्नती देत भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्त पदाचा कारभार देण्यात आलेला आहे। बेस्टचा पदभार स्वीकारण्याआधीच हर्षदीप कांबळेंची बदली झाली। काही दिवसांपूर्वी कांबळेंची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती, मात्र हा कारभार स्वीकारण्याआधीच हर्षदीप कांबळे यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आलेली आहे। कोकण रेल्वेचं दुहेरीकरण व्हायला हवं असं खासदार सुनील तटकर यांनी म्हटलंय। कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं तटकर यांनी सांगितलेलं आहे। कोकण रेल्वेचं विलिनीकरण व्हावं असंही तटकर यांनी म्हटलंय। माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीपर्यंत दुहेरीकरण झालंय, डबलिंग वीरपर्यंत। तर मग वीर ते रत्नागिरी दुहेरीकरण घ्यावंच लागेल। त्यासाठी मी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्या जवळ बोलेन, कारण ते आवश्यक आहे। मी विद्युतीकरण झालंय, इलेक्ट्रिफिकेशन, पण दुहेरीकरण झालं नाही। सो आय वॉज लिटल बिट कन्फ्युज टू से, पण त्याच्याही बाबतीमध्ये पाठपुरावा करावा लागेल, कारण आता दूर पल्ल्याच्या खूप गाड्या
या मार्गावरनं सुरू असल्यामुळे अशा दुहेरी मार्गाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी प्रयत्न नक्की त्या ठिकाणी केला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे आता विलिनीकरण करणं हा त्याच्यातला एक पर्याय आहे. एखाद्या व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर अचानक ती व्यक्ती जर जिवंत झाली तर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मात्र हे घडलंय आपल्या कोल्हापुरात. पांडुरंग उल्पे यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीची तयारी झाली आणि अचानक पांडू तात्या जिवंत झाल्याचं समजलं. मात्र हे कसं घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. मेलेला तात्या पुन्हा जिवंत. ईश्वरी चमत्कार की वैद्यकीय कारण? तात्यानं मृत्यूला हरवलं. पांडू तात्या गेले, पांडू तात्या गेले असं म्हणत गल्लीत तात्यांचे आप्त शोक करत होते. जवळच्या सर्वांचेच डोळे पाण्यानं डबडबले. नातेवाईकांना पांडू तात्याच्या निधनाचा निरोप धाडला. कोल्हापुरातील कसबा बावड्याच्या उल्वे वस्तीवर शोककळा पसरली. डॉक्टरांनी तात्यांची बॉडी घेऊन जाण्यास सांगितलं आणि तात्यांची बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. ॲम्ब्युलन्स पांडू तात्यांची बॉडी घेऊन निघाली. मात्र रस्त्यातील खड्ड्यामुळे अचानक ॲम्ब्युलन्सनं ब्रेक मारला आणि त्यात झटक्यानं चमत्कार घडला. पांडू तात्यांच्या शरीराची हालचाल झाली आणि अचानक तात्या गेले म्हणणारे तात्या जिवंत झाले हा निरोप सगळीकडे पाठवू लागले आणि क्षणातच दुःखाऐवजी सगळ्यांच्याच डोळ्यात आनंद अश्रू तरळले आणि दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत झालं. तरीही पांडुरंगाची कृपा असल्याचं पांडुरंग उल्बेंचा नातू म्हणालाय. पांडुरंगाच्या कृपेमुळे पांडुरंगाची केलेली सेवा त्यांनी अखंड कसबा बावड्यात आता गेले 35 ते 40 वर्ष ते स्वतः विण्याच्या पाळी असू दे, रात्री असू दे किंवा दिवसा असू दे, ते आंघोळ करून वेळेत त्यांची जी विण्याची पाळी आहे ती सांभाळलेली कृपा ही पांडुरंगानं आम्हाला त्यांच्या कृपेने लीन केलेली आहे. पांडुरंग उल्वे हे वारकरी संप्रदायातील सतत पांडुरंगाचं नामस्मरण करणारे. मात्र 10 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं ते स्वतःच त्यांनी सांगितलंय. चहा प्याल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मी जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं पुढची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथंच. हा चमत्कार कसा झाला, यामग काय वैद्यकीय कारण असतं, यासाठी आम्ही डॉक्टरांशीही संवाद साधला. असं शक्यतो होत नाही. याला दुर्मिळातली दुर्मिळ घटना म्हणून याची नोंद केली पाहिजे. पण काही व्यक्तीला कधी कधी नॉन कार्डियक गोष्टींमुळे, म्हणजे हृदय नॉर्मल असून सुद्धा बाकी काही गोष्टींमुळे सुद्धा अचानकपणे हृदय बंद पडणे म्हणजे कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. पांडुरंग उल्वे यांच्या निधनाच्या बातमीनं हळहळणारा प्रत्येक जण त्यांच्या जिवंत परत येण्यानं मात्र सुखावलाय. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी हे म्हणतात हेच खरं. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.